के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांडे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन पेपरची सिरीज चालू केलेली आहे आणि या क्वेश्चन पेपरच्या सिरीजमध्ये आपण पोलीस भरतीचे देखील क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत। याच्यामध्ये पुणे ग्रामीण, मुंबईचे क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत, नागपूरचा पेपर घेतलेला आहे, आयुक्तालयाचे पेपर घेतलेले, त्याच्यामध्ये सर्वचे सर्व सब्जेक्ट कव्हर केलेले। क्वेश्चन पेपरच्या सिरीजमध्ये आपण पुढचा टास्क कंबाईनचे देखील डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण पाहिलं। याच्यामध्ये आपण कंबाईन 2021चा प्रिलिम्सचा पेपर घेतला की जो 26 फेब्रुवारी 2022ला झाला होता, त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतलं। डिटेल ॲनालिसिस हा शब्द जाणून बुजून वापरला कारण फक्त क्वेश्चन आन्सर सिरीज या फॉर्मॅटमध्ये न घेता की बाबा PYQ याच्या अगोदर कसे विचारले होते, याच्या पुढे PYQला धरून कसे क्वेश्चन विचारले जातील आणि त्याच्या अवतीभवतीचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन काय, या अनुषंगाने आपण ती सिरीज कंबाईन 2021चा पेपर घेतलेला आहे। आणि याच्या पुढे जाऊन आपण राज्यसेवा प्रिलिम्स 2022ला जो आपला पेपर झाला होता, या 2022च्या क्वेश्चन पेपरचं आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा राज्यसेवा प्रिलिम्स 2022चा पेपर आहे, 2022चा पेपर आहे आणि पेपर झाला होता हा 21 ऑगस्ट 2022ला। आणि मग याचा आपण ॲनालिसिस चालू करण्यापूर्वी थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपले के सागर पब्लिकेशनचे काही महत्त्वाचे असे बुक्स आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं के सागर पब्लिकेशनचं समाज सुधारकांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे आणि बरेचसे विद्यार्थी मित्र हे खतीब सरांचं पुस्तक वापरतात। महाराष्ट्राचा भूगोल के सागर पब्लिकेशन अंतर्गत खतीब सरांचं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, याच्यामध्ये राज्यसेवा प्रिलिम्स असेल, कंबाईनची जे काय प्री असेल, मेन्स असेल, याच्यामध्ये पॉइंटच आहे आधुनिक भारताचा इतिहास। म्हणजे जसे महाराष्ट्राचे समाजसुधारक आहेत तसे भारताच्या इतिहासामध्ये काही जसं लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, वगैरे वगैरे ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, जसं की सुभाषचंद्र बोस असतील, विविध क्रांतिकारक असतील, यांचा रोल काय, हे सर्वच्या सर्व आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जे 1757 पासून ऑनवर्ड पुढे 2015 पर्यंतचा सर्वच्या सर्व इतिहास या बुकमध्ये कव्हर केलेला आहे। सगळ्यात गाजलेलं पुस्तक म्हणजे लुसंट पब्लिकेशनचे जे काही जनरल सायन्सचं जे बुक आहे, याच्यामध्ये हे लुसंटचं सायन्सचं पुस्तक जे प्राध्यापक रवी भूषण यांनी लिहिलेलं आहे, ह्या प्राध्यापक रवी भूषण यांनी लिहिलेलं हे जे काही बुक आहे हे इंग्रजी आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम के सागर पब्लिकेशनने केलेलं आहे आणि या के सागर पब्लिकेशन अंतर्गत हे पुस्तक अत्यंतिक गाजलेलं आहे। विशेष सांगायचं म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा जी काही झाली होती 2023ला, 4 जून 2023ला, त्यातील 22 प्रश्नांपैकी 19 प्रश्न या बुकमधील होते लुसंटच्या। आणि दुसरं, आत्ताचा जो काय आपण पेपर घेणार आहे 2022चा, जो 23 जानेवारी 2022ला जो काय पेपर झाला होता, त्याच्यातील 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील होते। के सागर सामान्य विज्ञान असं पुस्तकाचं हेड कव्हर आहे। त्याच्यानंतर पंचायत राज असं देखील आपलं पुस्तक आहे, प्राध्यापक VB पाटील यांच्या अंडर असलेलं। त्याच्यानंतर पॉलिटी, अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे पॉलिटीचं आपलं के सागर पब्लिकेशनचं आणि हे रिसेंटली कॉपी ही लॉन्च होते, नवीन आवृत्ती येते, अत्यंतिक सूक्ष्मरित्या बनवलेली ही कॉपी आहे। याच्यामध्ये पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र, नवीन संसद भवन असलेलं हे ह्याचं कव्हर बुक आहे। शिवाय जे विद्यार्थी 2025 साठी रिटर्नसाठी प्रिपरेशन करणार आहेत त्या देखील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंतिक उपयुक्त आहे। परंपरागत वर्णनात्मक परीक्षेसह वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश देखील या पुस्तकामध्ये केलेला आहे। आपल्या अंकगणिताचं देखील पुस्तक आहे। त्याचबरोबर PSI, STI, ASO पूर्व परीक्षेसाठी असलेला हा ठोकळा आहे की ज्याच्यामध्ये विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013 ते 2023, 13 पासूनच्या 23 पर्यंतचे सर्वचे सर्व क्वेश्चन पेपर याच्यामध्ये कव्हर केलेले आणि पाठीमागा आपली जी काय कंबाईनची सिरीज झाली, लेक्चर सिरीज, या पुस्तकामधीलच एक PDF घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती प्राध्यापक VB पाटील व के सागर अंडर हे असलेलं बुक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन ही देखील जसं आपलं अंकगणितचं पुस्तक आहे तसं बुद्धिमापनचं देखील आहे आणि आपला आजचा
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर, जो पेपर 21 ऑगस्ट 2022 रोजी झाला। आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या पेपरचं वैशिष्ट्य असं की ह्या राज्यसेवा प्रिलिम्सला अत्यंत गाजलेल्या कोर्ट केस पण या पेपरवरती झालेली होती। तर या क्वेश्चन पेपरचा म्हणजे हा जो काय पेपर झाला होता, ह्या पेपरच्या सायन्सच्या एका क्वेश्चनमध्ये म्हणजे मला वैयक्तिक 106.50ला मेरिट आहे, मला 104.50 मार्क आहेत। 2 मार्क्ससाठी मी ह्या प्रिलिम्समधून बाजूला होतो आणि त्यावेळी देखील ह्याच्यात याच क्वेश्चन पेपरमधील सायन्सचा पिट्युटरी ग्लँडचा एक क्वेश्चन आहे आणि त्या पिट्युटरी ग्लँडच्या क्वेश्चनमुळं आमच्यासारखे बरेचसे विद्यार्थी आम्ही पिटिशनर होतो, सुप्रीम कोर्टपर्यंत केस लढलो की तो जो काही क्वेश्चन आहे तो करेक्ट आहे असं आमचं म्हणणं होतं। म्हणजे खालील हायकोर्ट, त्याच्यानंतर मॅट, नंतर सुप्रीम कोर्टपर्यंत विषय गेला होता, खालून तर केस जिंकले होते आणि नंतर मग सुप्रीम कोर्टमध्ये काही जजमेंटवरून राजस्थानचं एक जजमेंट आलं आणि त्या जजमेंटवरून केस डिसमिस केली। त्यावेळेस असं त्यांनी सांगितलं होतं की जर एखादा आयोग असेल आणि तो जर क्वेश्चन पेपर सेट करत असेल तर क्वेश्चन पेपर सेट करणाऱ्याला त्याचे बेनिफिट भेटतात, ना की क्वेश्चन पेपर देणाऱ्याला, लक्षात ठेवायचं। त्याच्यामुळं एखादा क्वेश्चन बरोबर आहे की चुकीचा आहे हे ठरवण्याचे 100% राईट्स हे आयोगाला असतात। मग तो क्वेश्चन बरोबर आहे, चूक आहे, कॅन्सल करायचा। 100 ह्याचा असं समजा की 100 ह्याचे क्वेश्चन पेपर काढलेले आहेत आणि त्याच्यातील 50च क्वेश्चन त्यांना ठेवायचे आहेत, हे देखील राईट आयोगाला आहेत। विद्यार्थी त्याच्यामध्ये अपोजिशनमध्ये जाऊ शकत नाही। 50च क्वेश्चन बरोबर काढले आणि 50 आउट ऑफ 50 मार्क भेटणारे जर त्यांना विद्यार्थी भेटले की विषय संपला। म्हणजेच जरी क्वेश्चन त्यावेळेस पिट्युटरी ग्लँडचा ह्याच्यावरून वाद झाला होता, जानेवारी महिन्यामध्ये त्याची मेन्स होती आणि 2-4 दिवसांनी मेन्स आहे अगदी, आणि पिट्युटरी ग्लँडचा क्वेश्चन सुप्रीम कोर्टमध्ये होता ना, आम्ही लढणारे मुलं होतो। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळं अशा क्वेश्चनच्या ट्रॅपमध्ये कधीच अडकायचं नाही। जेवढे मार्क्स तुम्हाला PYQ बेसिस घेता येतील तेवढे घ्यायचे। दुसरी गोष्ट, राज्यसेवेचा पेपर म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, ते क्वेश्चन पेपर हे लॉजिकली परफेक्ट ॲनालिसिस वापरून आणि शांत डोक्यानंच निघतात। कारण या पेपरचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन हे मल्टीलायनर दिसेल। दुसरी गोष्ट अशी की या क्वेश्चन पेपर सॉल्व करताना तुम्हाला 2 तास वेळ आहे। तुम्ही कंबाईन प्रिलिम्स बघितली, बाकीचे पेपर बघितले तर तुम्हाला 1 तासामध्ये क्वेश्चन पेपर डील करायचा आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला 120 मिनिटं आणि 100 क्वेश्चन आहेत। आणि बाकीचे जे काय आपले सगळे जे काही सब्जेक्ट आहे, मॅथ्स, रिजनिंग पलीकडे CSAT-मध्ये असते, राहिलेले सगळे 6च्या 6 सब्जेक्ट करंट सहित, इतिहास, भूगोल, पॉलिटी, जिओग्राफी, करंट असेल आणि सायन्स, एवढे 6चे 6 सब्जेक्ट याच्यामध्ये आणि प्रत्येक ह्याला साधारणतः इन अँड ॲव्हरेज 15 क्वेश्चन, म्हणजे 15-90, आणि मग राहिलेले जे काही 10 क्वेश्चन आहे हे पुढे मागं होऊन 2-2 क्वेश्चन अलीकडे पलीकडे असं थोडा पर्यावरणाचा पोर्शन ह्याच्यामध्ये विचारला जातो। करंटच्या बेसिसवरती काही ठिकाणी वेटेज, थोडं सायन्सला वेटेज जास्त राहतं। अशा पद्धतीने 19-20 करून क्वेश्चन पेपर हा 100 ह्याचा बनवला जातो। तर याच्यामध्ये हा क्वेश्चन पेपर तुम्ही कसा सॉल्व करायला पाहिजे होता, आता पुढे टार्गेट काय ठेवायला पाहिजे, तुम्हाला मी सांगितलं आपल्याकडं टोटल 6 सब्जेक्ट आहेत। या पेपरचं मेरिट विद्यार्थी मित्रांनो 106.50 एवढं मेरिट लागलं होतं। 106.50ला ह्याचं मेरिट लागलं होतं। 1-2-3 क्वेश्चन कॅन्सल झाले असतील। पाठीमागं 2023चा जर पेपर बघितला तर त्याचं मेरिट लागलेले 108 पॉईंट समथिंग। म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर मिनिमम, बघा माझा ऐका, मिनिमम 110 मार्क्स असायलाच पाहिजेत। ज्याला राज्यसेवेची प्रिलिम्स काढायची आणि येणारी जी काय राज्यसेवा असणार आहे ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधली सगळ्यात लास्टची परीक्षा असणार आहे। बरेचसे विद्यार्थी मित्र ताकद लावून हे करतात कारण ही एग्जाम तुम्हाला खूप जास्त हायर लेवलची पदं देतं आणि MPSCच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की राज्यसेवेमधून पोस्ट निघाली पाहिजे। त्या विद्यार्थ्याला मिनिमम स्कोर सांगितलं मी, हा बाउंड्री लेवलचा स्कोर झाला, 110 मार्क्स पडायलाच पाहिजेत, तरच तो पुढे जाऊन कुठेतरी मेन्सचं प्रिपरेशन करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट किती असावं ते तर तुम्हाला मी सांगितलं। टोटल सब्जेक्ट तुमच्याकडे 6 आहेत। 6 सब्जेक्टमध्ये मिनिमम 15 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात। 15 पॉलिटी विचारतील, 15 करंट विचारतील, 15
जॉग्राफी विचारतील, असे सायन्स विचारतील. अशा पद्धतीने 1590 साधारणतः क्वेश्चन 15-15-15च्या फॉर्मॅटमध्ये विचारले जातात. आणि 5 एक क्वेश्चन बाबा इकडे तिकडे, मग पंचायत राजचा थोडा पोर्शन असेल, त्याच्यानंतर पर्यावरणाचा काही पोर्शन असेल, याच्यामध्ये ते वेटेज खालीवरती होऊन बरोबर 100 ह्याला क्वेश्चन मार्क केले जातात. दुसरी गोष्ट, तुम्हाला सहजासहजी क्वेश्चन सुटतील असे फार कमी क्वेश्चन असते. अगदी एक हाताच्या बोटावरती मोजणे इतके, म्हणजे एक साधारणतः 10 ते 15 क्वेश्चन तुम्हाला बाबा पाहता क्षणी सुटतील असे असते. कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थांबून विचार करायला वेळ आहे, कारण 120 मिनिट म्हणजे तब्बल 2 तास या क्वेश्चन पेपरला आहे. दुसरी गोष्ट, हा पेपर राज्यसेवा प्रिलिमचा पेपर सॉल्व्ह करत असताना कधीच घाई करायचं नाही. म्हणजे पहिला क्वेश्चन घेतलाय आणि पहिल्यापासूनच सोडवत आलाय असं करायचं नाही. सुरुवातीला तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ही काय 20-20ची मॅच नाही, 50 ओव्हरची मॅच आहे. म्हणजे या पेपरच्या मध्ये तुम्ही पेपर ओपन केल्यानंतर बाबा जे क्वेश्चन तुम्हाला पाहता क्षणी सुटतात, कुठून पण पेपर ओपन करा. 20व्या नंबरचा क्वेश्चन घ्या, 25व्या नंबरचा घ्या, 58व्या नंबरचा घ्या, कुठले पण 5-6 क्वेश्चन उचला, ते टिक करा, बरोबर सोडवा. म्हणजे जे तुम्हाला पाहता क्षणी सुटतायत ते अगोदर तुम्ही उचला आणि ते सोडवा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स जास्तीत जास्त लेवलला राहील आणि पुढं जे काय तुम्हाला लॉजिकली क्वेश्चन हिट करायचे ते तुम्हाला सहजासहजी सुटू शकतात. तर आपण क्वेश्चन पेपरला स्टार्ट करूया. आता बघा, पहिलाच क्वेश्चन असा आहे, बघा आता तुम्हाला सुरुवातीवरूनच लक्षात येईल. खालील विधाने पहा, खालील विधाने पहा. सागर चक्रीवादळ मे 2019 मध्ये अरबी समुद्रात तयार झाले. बर, हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट असं आहे, सागर या चक्रीवादळाने दक्षिण कोकणाच्या किनाऱ्यावरती मालमत्तेचं नुकसान केलं. मग इथं दक्षिण किनारा आहे, पश्चिम किनारा आहे, कसं आहे, म्हणजे कुठला कोकण किनारा आहे, फक्त कोकण म्हणताय बरं का, दक्षिण कोकण किनाऱ्यावरती मालमत्तेचं नुकसान केलं. म्हणजे हिथं डाऊट घ्यायला जागा होती की बाबा दक्षिण कोकण किनारा आहे, त्याच्यानंतर उत्तर कोकण किनारा आहे, नक्की कुठे हे वादळ आलं होतं हे. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, पेपर कधी झालाय हा 21 ऑगस्ट 2022ला. 2022ची प्रिलिमचा पेपर आहे, म्हणजे पेपर झालाय 2022ला. करंट विचारतायत मे 2019चं, म्हणजे पाठीमागच्या जवळपास 3-4 वर्षापूर्वीचं करंट इथं विचारताय. कुठल्या तरी विद्यार्थी मित्राला हे लक्षात राहील का? राहणं शक्य नाही. दुसरी गोष्ट, 2019च्या झाल्यानंतर 2020ला म्हणजे जानेवारी 2020ला कोविड आलं होतं. हा डाटा विचारलाय म्हणजे मे 2019 मधला. कसं शक्य आहे ना, लक्षात राहणं शक्य नाही. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात अभ्यास करणाऱ्या कुठल्याच विद्यार्थी मित्राला या क्वेश्चनचं उत्तर आलेलं नसावं. अगदी म्हणजे 0.001% एखाद्याचा फार इन डिटेल करंटचा जर अभ्यास असेल त्या आणि त्याच विद्यार्थ्याला हा क्वेश्चन येऊ शकतो. माझ्या नॉलेजनुसार 99.99% विद्यार्थ्याला हा क्वेश्चन येणं अपेक्षित नव्हतं. तुम्हाला ह्या क्वेश्चन टाकण्याच्या पाठीमागचा एक्झामिनरचा उद्देश तुम्हाला पहिल्यांदाच बाउन्सर टाकणे आणि तुम्हाला वायबल करणे. हा क्वेश्चन टाकला, पोरग म्हणणं पेपर 2022चा आहे, करंट 2019चं कसं काय विचारतायत, नाही का. म्हणजे त्याचा माइंडसेट हलवण्याचं काम ह्या एक्झामिनरना हा क्वेश्चन टाकून केलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस तुमचा अप्रोच काय असायला पाहिजे, तर अशा वेळी तुमचा अप्रोच हा जास्तीत जास्त विधानं, 2 विधानं विचारलेत ना, तर तुम्ही सरळच्या सरळ, तुम्हाला येतंय का, मनाला प्रश्न विचारायचा, मला हे दोन्हीच्या, सागर हे चक्रीवादळ अरबी समुद्रात आलंय का बाबा बंगालच्या उपसागरात आले, हे तर पण प्रश्नचिन्ह आहे. हे जे काही चक्रीवादळ आले हे नक्की अरबी समुद्रात आले का बंगालच्या उपसागरात आले, तुम्हाला 100% माहिती का? जर माहिती नसेल तर विनाकारणच निगेटिव्ह करायचं नाही. म्हणजेच त्या ठिकाणी एक्झाम मध्ये या क्वेश्चनसाठी तुमचा अप्रोच दोन्हीच्या दोन्ही विधानांसाठी पॉझिटिव्ह असणं अत्यंतिक गरजेचं होता. सिंगल विधानांना तर कधीच बरोबर घेऊन जायचं नाही. म्हणजे 2 विधानात तर गेली, 50-50 वरती आला. एक तर दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर असतील किंवा दोन्हीच्या दोन्ही रॉंग असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही पेपर सॉल्व्ह करत असताना नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायला पाहिजे. मुद्दा नंबर 1 आणि मुद्दा नंबर 2 की या प्रश्न करंटचा विचारलेला आहे, फार पाठीमागचा डाटा विचारलाय.
जुना डाटा पाठीमागं तुम्ही कंबाईनचा माझा पेपर बघा, कंबाईनच्या पेपरमध्ये पण त्यांनी असाच 2021चा आणि 19 मधला डाटा विचारलाय की बाबा असं असं हे आहे, जीसॅट वगैरे आहे, तर त्या जीसॅटच्या संदर्भात माहिती लिहा, त्याचं वजन एवढे, उंची एवढी आहे आणि ते एवढे दळणवळण उपग्रह आहे वगैरे वगैरे असं डाटा विचारला होता. जुना डाटा रॉंग करायचा नाही, मुद्दा नंबर 1. करंटचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना जुना डाटा एक नाही आपल्याला सहजासहजी येतोय का, येत नाही, तर त्याला पॉझिटिव्ह अप्रोचनच घेऊन जायचं. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये तुम्ही दोन्हीही विधाने बरोबर आहेत ह्या अँगलनं हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेची होती. उत्तर तुमचं 100% चुकलं असतं. बघा मी काय सांगितलं, तुमचा अप्रोच असा हसायला होता की दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु ही दोन्हीच्या दोन्ही विधानं कशी दिलेली आहेत, आयोगानं रॉंग दिलेली आहेत. आयोगानं काय दिलेत, रॉंग दिलेत. तुमचा 100% हा क्वेश्चन चुकेल, वजा 0.50 मार्क्स पण तुम्हाला भेटतील, परंतु पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला सगळेच क्वेश्चन कसे काय बरोबर येतील. तुमचा हा पेपर राज्यसेवेचा आहे, सहजासहजी तुम्हाला उत्तर येणार नाहीत. जरी तुमचा ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच ठेवता त्यावेळेस जास्तीत जास्त विधानं बरोबर आहेत. हा जर अप्रोच ठेवला तुम्हाला येत नसताना, बघा मी काय सांगतोय, तुम्हाला येत नसताना विधानं बरोबर आहेत, हा तुमचा अप्रोच जर तुम्ही डेव्हलप केला तर तुम्हाला आयोगाच्या क्वेश्चन पेपरमध्ये जास्तीत जास्तच मार्क भेटणार. दुसरी गोष्ट, या क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे किंवा हा क्वेश्चन जो काय आहे, हा क्वेश्चन आपल्याला काय सांगतो, तर हा क्वेश्चन आपल्याला हे सांगतो की इथून पुढे आपल्याला अभ्यास काय करायला पाहिजे. लॉजिक तुम्हाला सांगितलं मी की तुम्ही दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर करायला पाहिजेत, मुद्दा नंबर 1. आणि मुद्दा नंबर 2 असा की सपोज भारताच्या संदर्भात जर तुम्ही विचार करत असाल तर भारताच्या ह्या पश्चिम साईडला अरबी समुद्र आहे आणि पूर्व बाजूला बंगालचा उपसागर आहे. हे सगळ्यांना माहिती अभ्यास करणार आहे. पूर्व बाजूला आपण ज्याला पूर्व किनारपट्टी म्हणतो तिकडे बंगालचा उपसागर आहे, पश्चिम किनारपट्टीवरती अरबी समुद्र आहे. फक्त विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, आत्ता साल कुठलं चाललंय, 2024 साल चाललंय. तर 2023-24च्या या पट्ट्यामध्ये म्हणजे मे टू मे किंवा आता आपला कधी पेपर होईल, एक साधारणतः महिना 2 महिन्यात पेपर होईल, तर ह्या वर्षभरामध्ये अरबी समुद्रावरती नीट लक्षात घ्या, आपला महाराष्ट्र पश्चिम साईडला आहे का नाही, ह्या साईडला पश्चिम साईडला आपला महाराष्ट्र आहे. जर आपला पश्चिम साईडला महाराष्ट्र आहे तर आपल्याला जवळ काय आहे, अरबी समुद्र आहे. तर एक्झामिनरची एवढी किमान अपेक्षा असणार आहे की बाबा तुम्हाला पश्चिम किनारपट्टीवरती म्हणजे अरबी समुद्रावरती आलेली सर्वच्या सर्व चक्रीवादळ माहिती असणं, नावं माहिती असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हा तुमचा अभ्यासाचा पार्ट आहे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर दोन्हीकडची चक्रीवादळांची नावं तुम्ही पाठ करणं अपेक्षित बिलकुल नाही. बघा, जर तुम्ही आपण महाराष्ट्राची जी काही सीमा आहे ही लागून कशाला आहे, अरबी समुद्राला लागून आहे. जर महाराष्ट्राची सीमा अरबी समुद्राला लागून आहे तर अरबी समुद्रामध्ये तुम्हीच विचार करा, तुम्ही एक्झामिनर असाल तर तुमची अपेक्षा काय असते की बाबा जो विद्यार्थी प्रिपेअर करतोय त्याला कमीत कमी अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या चक्रीवादळांची नावं माहिती असायला पाहिजेत. एक विद्यार्थी म्हणून, एक परीक्षार्थी म्हणून त्याला अरबी समुद्रातली येणारी चक्रीवादळ माहिती असायला पाहिजे. आणि मी पाठच करताना लक्षात ठेवा, मी पाठच करताना फक्त आणि फक्त कुठली पाठ करणार, अरबी समुद्रातली पाठ करणार. अरबी समुद्रातली जर माझी चक्रीवादळ पाठ असतील, त्याच्या बाहेर जर प्रश्न गेला तर सरळ सरळ ते चक्रीवादळ कुठं आलं असेल, बंगालच्या उपसागरात आलं असेल. म्हणजे कुठलं तरी एक पाठ करा, त्याच्या मधील जर नाव नाही आलं तर ते सरळ सरळ बंगालच्या उपसागरात असेल. सगळीच्या सगळी दोन्हीच्या दोन्ही नावं पाठ करायची गरज पडणार नाही. फक्त अरबी समुद्रात आलेली तुम्ही पाठ करा, राहिलेलं बट ऑब्वियस बंगालच्या उपसागरातलं असेलच. म्हणजेच या अनुषंगानं त्याच्या अभ्यासाच्या ह्या क्वेश्चनच्या पाठीमागं तुम्ही अभ्यास काय करणं अपेक्षित आहे हे देखील मी तुम्हाला सांगितले. आता जे काही 2023-24 मध्ये जेवढी जे काही चक्रीवादळ आली असतील अरबी समुद्रातली तेवढी तुम्ही नावं पाठ करा, राहिलेली सगळीच्या सगळी बंगालच्या उपसागरात आलेत असं कन्सिडर करायचं आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अप्रोचनं हा क्वेश्चन सोडवायचा. तुमचा चालू पेपरमध्ये हा क्वेश्चन 100% चुकला असता, चुकू द्या, चुकला तरी तुमचा जेवढा पॉझिटिव्हनेस जास्त राहील एक्झाम मध्ये तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. आता पुढचा बघा, पुढचा क्वेश्चन हा तुमचा सरळ सरळ अभ्यासाचा भाग होता.
सरळ सरळ तुमच्या अभ्यासाच्या संदर्भ साहित्यामधला क्वेश्चन हा विचारलेला आहे. कुठलं संदर्भ साहित्य? तर जे काय तुमचं नवीन आलेलं 11वीचं इतिहासाचं पुस्तक आहे बघा. 11वीचं जो काय इतिहासाचं पुस्तक आहे, ह्या 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून हा क्वेश्चन ॲज इट इज कव्हर होतो. त्यातल्या त्यात बघा, त्यातल्या त्यात तुमचं हा क्वेश्चन वाचू आपण. तुम्हाला मी सांगतो कसं सोडवता येतं. महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भामध्ये टिंबटिंब येथे संशोधन करण्यात आले. बघा, कुठल्या युगामध्ये? मध्याश्म युगाच्या ह्याने आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भामध्ये. मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युग याच्या संदर्भामध्ये टिंबटिंब या ठिकाणी संशोधन करण्यात आले. मग ताम्रपाषाण युगाच्या दृष्टिकोनातूनच आपण विचार करू. ताम्रपाषाण युगामध्ये काय की बाबा लोक जास्तीत जास्त आता दगड मातीचा वापर न करता जास्तीत जास्त त्यांना तांब म्हणजे कॉपर सहजासहजी सापडायला लागले आणि मग त्यांनी काय केलं की तांब्याची भांडी वापरायला सुरुवात केली. बघा तुम्ही, आपले जुने पूर्वज होते जास्तीत जास्त काय करायचे? तांब्याची भांडी वापरायचे. मला सांगा, मग हे संशोधन करत असताना कुठल्या तरी एकाच गावात करतील का जास्तीत जास्त ठिकाणी संशोधन करतील? सर्वे तुम्ही एकाच ठिकाणी करताल का जास्तीत जास्त ठिकाणी करताल? कॉमन सेन्स वापरा, कॉमन सेन्स. तुम्हाला लॉजिकली असं लक्षात येईल की जर संशोधन करायचं असेल तर तुम्ही काय करताल? ह्या ठिकाणी संशोधन करताल, अजून एक 50 किलोमीटरवरती संशोधन करताल, म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण साईडला करताल, पश्चिम साईडला करताल, उत्तर महाराष्ट्रात करताल, म्हणजे मॅक्सिमम ठिकाणं कव्हर करून बाबा काही लिंकेज सापडतंय का असं करण्याचा प्रयत्न करणार. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बाबा मध्याश्म युगे, ताम्रपाषाण युगे याच्यामध्ये मला असं सापडलं. मग संशोधन करण्यात आलं याचा अर्थ खाली ऑप्शन बघा, पाटणे जळगाव, हातखांबा रत्नागिरी, इनामगाव पुणे आणि वरीलपैकी सर्व. मी तुम्हाला काय सांगितलं, लॉजिक काय? तुम्ही संशोधन करत असाल, उत्खनन करत असाल तर एकाच ठिकाणी करताल का जास्तीत जास्त ठिकाणी करताल? बट ऑब्वियस तुम्ही जास्तीत जास्त ठिकाणी करताल. दुसरा मुद्दा, इनामगाव पुणेवरती ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारला होता. इनामगाव पुणेवरती ऑलरेडी क्वेश्चन विचारला होता. या ठिकाणी मॅक्सिमम संशोधन झालेले ताम्रपाषाण युगातील जास्तीत जास्त गोष्टी ह्या इनामगाव पुणेमध्ये सापडले. याचाच अर्थ उत्तरामध्ये क ऑप्शन असणं अपेक्षित होतं. पहिले दोन ऑप्शन तर गेले, आला 50-50 वरती. आलं का लक्षात? आला 50-50 वरती. 50-50 वरती आल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं हे दोन तर गेले. या ठिकाणी आपली जुनी ट्रिक असे, ज्यांनी कंबाईनचे पेपर बघितले नसतील तर पाहून घ्या. ट्रिक आपली असे, त्यावेळेसच मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती, जर आयोग एखादी गोष्ट जर ब्रॅकेटमध्ये देत असेल, कंसात देत असेल तर त्या ठिकाणी मॅक्सिमम उत्तर ठेवण्याची जास्तीत जास्त पॉसिबिलिटी असते. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, पाटणे जळगाव ब्रॅकेटमध्ये ठेवले, हातखांबा रत्नागिरी ब्रॅकेटमध्ये ठेवले, इनामगाव पुणे ब्रॅकेटमध्ये ठेवले. याचाच अर्थ उत्तरामध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी असणं जास्तीत जास्त चान्सेस आहे. म्हणजे तुमचं योग्य डिरेक्शननं लॉजिक पण लावलं, आपण फेकलं पण नाही. लॉजिक योग्य डिरेक्शननं कसं लावलं की बाबा संशोधन एकाच ठिकाणी कसं उकरून बघतील ना, जास्तीत जास्त ठिकाणी उकरतील. म्हणजे लॉजिक आपण परफेक्ट अँगलनं लावलं. याचाच अर्थ या प्रश्नाचं उत्तर काय राहील? वरीलपैकी सर्व राहील. वरीलपैकी सर्व राहील. झालं. आता तुम्हाला मी सांगतो, आपण वरचा प्रश्न बघा. या वरच्या प्रश्नाच्या बाबतीत मी तुम्हाला काय सांगितलं होतं की स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा. 2022 मध्ये झालेले 19चा करंटचा डाटा विचारलाय. मला 100% प्रश्न सुटतोय का? उत्तर जर नाही आलं तर पॉझिटिव्ह अप्रोचनं दोन्हीच्या दोन्ही विधानं करेक्ट आहेत ह्या अँगलनं चाला. या ठिकाणी प्रश्न तुमचा चुकला असता वजा 0.25 मार्क तुम्हाला भेटले असते, सॉरी वजा 0.50 भेटले असते. पण दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला ही मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगातली ही सगळीच्या सगळी ठिकाणं माहितीत का? बट ऑब्वियस हे इनामगाव पुणे माहिती असू शकतं, पण बाबा पाटणे जळगाव, हातखांबा रत्नागिरी हे माहितीत का? इतिहासाच्या पुस्तकामधला हा डाटा जरूर आहे, परंतु तेवढ्या डीप लेवलला प्रत्येकच विद्यार्थी वाचायला जाईल किंवा अभ्यासाचा आवाका फार जास्त मोठा असतो, त्यामुळे तेवढ्या वेळामध्ये कव्हरच होईल असं नाही. तर तुमचा अप्रोच असा सांगतो की बाबा 100% मला बाकीची ठिकाणं पण माहिती आहेत का? माहिती जर नसतील तर विनाकारण त्याला रॉंग करत बसायचं नाही.
माहिती आहेत, जास्तीत जास्त ठिकाणी संशोधन झालं असेल, या अँगलला हा क्वेश्चन सोडवायचा होता. म्हणजे वरीलपैकी सर्वला जसं तुम्ही वरच्या क्वेश्चनला गोल केलं तसंच वरीलपैकी सर्व तुम्ही खालच्या क्वेश्चनला देखील गोल करायला हवं होतं, तशीच अपेक्षा होती. या अँगलनं तुम्हाला या प्रश्नाला 2 मार्क्स भेटले असते, वरचा 1 वजा झाला असता, म्हणजे 0.50 वजा झाले असते, म्हणजे 1.5 मार्क तुम्ही या क्वेश्चनच्या, ह्या 2 क्वेश्चनच्या संदर्भात पॉझिटिव्ह राहिला असता. नीट पाहता ह्या दोन्ही क्वेश्चनची उत्तरं सहजासहजी येणं म्हणजे सहजासहजी भेटतील अशातला प्रकार नव्हता, तरी देखील तुम्ही 1.50 न लीड मध्ये राहिला. हा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवलेलाचा फायदा असतो. क्वेश्चन नंबर 3, जोड्या लावा. आता बघा, तुम्हाला मी सांगितलं इतिहास जे काही नवीन इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यामधून हा क्वेश्चन कव्हर होता. तर आता जर तुम्हाला विचारलं की बाबा ताम्रपाषाण युग असेल, त्याच्यानंतर मध्याश्म युग असेल, तर खालीलपैकी कुठल्या कुठल्या ठिकाणी संशोधन झालं, तर पाटणे कुठं आहे, जळगाव. उद्या आयोग काय करेल की उद्या आयोग तुम्हाला जोड्या लावामध्ये पण विचारेल, हे पाटणे कुठं आहे, जळगावमध्ये आहे. इनामगाव कुठं आहे, पुण्यात आहे. पुण्यात आल्यानंतर सगळे इनामदारागत करतात ना, त्याच्यावरून लॉजिकली असं लक्षात ठेवतात. पुण्यात आले की सगळेच लोक स्वतःला लय इनामदार पाटील झाल्यासारखे समजतात. या लॉजिकनं असं समजायचं इनामगाव कुठं आहे, पुण्यात आहे, असं लॉजिकली लक्षात ठेवण्यासाठी. हातखंबा कुठं आहे, हातखंबा हा रत्नागिरी आहे. लक्षात कसं ठेवायचं, हापूस, हापूस हा रत्नागिरीचा आहे ना, हापूस हा रत्नागिरीचा आहे. हापूस वरून हात, हात हापूस असं जवळजवळचं वाटतंय ना, त्यावरून किंवा हाताने हापूस काढला, मग हापूस कुठला आहे, रत्नागिरीतला आहे. झालं, लक्षात राहिलं. हातखंबा रत्नागिरीतला आहे आणि पाटणे कुठे, जळगावमध्ये. म्हणजे पाटणे जळगाव, हातखंबा रत्नागिरी आणि इनामगाव पुणे. उद्या जोड्या लावायला असं पण आयोग येतात, कदाचित कंबाईन वगैरे इकडे तिकडे क्वेश्चन फ्रेम करू शकतं. एका बाजूला इकडे देतील पाटणे, इनामगाव, हातखंबा आणि दुसऱ्या बाजूला इकडे जिल्हे देतील पुणे, रत्नागिरी, जळगाव. हा, लावा जोड्या. म्हणजेच काय की त्याच्या ऑप्शन वरून पण आपल्याला काय क्वेश्चन तयार करता आले पाहिजेत. ओके, पुढचा क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 काय क्वेश्चन आहे, जोड्या लावा. जोड्या लावा हा क्वेश्चन 100% सुटणे अपेक्षितच होते, म्हणजे तुम्हाला 2 मार्क पडायलाच पाहिजे. ऑलरेडी PYQ वरती हा क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही PYQचं कोणतंही पुस्तक, प्रिव्हियस इयरचं कोणतेही पुस्तक काढा, कोणत्याही क्वेश्चन पेपर ओपन करून बघा, तुम्हाला हे क्वेश्चन विचारलेलेच आहे. हा क्वेश्चन कसाच चुकायला नव्हता पाहिजे. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क पडायलाच पाहिजे. काय दिले, देश किंवा क्षेत्र आणि स्थलांतरित शेतीचे प्रकार. राज्यसेवा म्हटलं, राज्यसेवा मेन्स म्हटलं किंवा कंबाईन म्हटलं तर स्थलांतरित शेतीवरती तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतात. आता बघा, इकडे दिलेत अ गटामध्ये भारत, मध्य अमेरिका, ब्राझील आणि इंडोनेशिया. मला सांगा, भारतामध्ये कुठल्या प्रकारची स्थलांतरित शेती होते, एवढं तर किमान आपल्याला माहिती असणं गरजेची गोष्ट का नाही. एक परीक्षार्थी विद्यार्थी म्हणून आपल्याला भारतातल्या स्थलांतरित शेतीचा प्रकार माहितीच असायला पाहिजे ना. म्हणजे बघा, भारतामध्ये झूम प्रकारची शेती होते. झूम हे आसाममध्ये होतं. एवढा साधा बेसिक अभ्यास, आणि ऑलरेडी झूम शेती कुठली आहे, आसाममध्ये आहे. हा देखील PYQ आयोगानं ऑलरेडीच विचारलेला आहे. त्याच्यामुळे सहज PYQ वरून तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. म्हणजे अ ला काय पाहिजे, अ ला इथं य दिलाय, य ला 4 पाहिजे. य ला 4 इथं आहे, य ला 4 इथं आहे. हे 2 ऑप्शन गेले. आलो 50-50 वरती. आणि 50-50 वरती आला की तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, सोडून द्यायचा नाही. शक्यतो आउट ऑफ क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झाला पाहिजेलच. भारतामध्ये झूम शेती आहे आणि झूम शेती ही आसाममध्ये आहे. झूम शेती हा कुठला प्रकार आहे हा देखील आयोगाने PYQ विचारला आहे. त्याच्यामुळे आसाममध्ये झूम आहे आणि ते भारताच्या संदर्भात आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हा झाला एक मुद्दा. 50-50 वरती तर आला. म्हणजे ऑप्शन जरी बघितले असते तरी तुमच्या एक लक्षात पाहिजे होतं. म्हणजे एक लक्षात येण्यासारखी गोष्ट अशी आहे की बाबा य ला इथं य ला 1 दिले, इथं पण य ला 1 दिले आणि या 2 ठिकाणी ह्या 2 ऑप्शनला य ला 4-4 दिलेले आहे. म्हणजे एक तर ह्या य ला 1 असणारे किंवा 4 असणारे, बाकीचे ऑप्शन तुम्ही मार्क करणं गरजेची गोष्ट नव्हती. त्या अँगलनं पण विचार करायचा की खाली ऑप्शनवरून उत्तर काढण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करायचा. आता बघा, आपण 2 ऑप्शन तर घालवले. म्हणजे आता आलो आपण ह्या 2 ऑप्शन मध्ये. एक तर उत्तर ब तरी असेल किंवा ड तरी असेल. म्हणजे अ ब क ड मध्ये एक तर उत्तर 2 तरी असेल किंवा 4 तरी असेल. आता नीट बघा, आपले उत्तर ही नेहमी 1 2 3 4 मध्येच ऑप्शन असतात. आता बघा, अ ला झूम शेती आहे
आता दुसरी गोष्ट कशी, आयोगाने ह्याच्या अगोदर पण प्रश्न विचारलाय आणि तो प्रश्न असा आहे की बाबा जो काय ब्राझील आहे, ब्राझील, ह्या ब्राझीलमध्ये रोका आहे, रोका. ब्राझीलमध्ये रोका आहे म्हणजे ल ला बघा, ल ऑप्शन ब्राझील ठेवलाय, 2 नंबरला रोका, त्याच्यावरून ल ला 2 असायला पाहिजे. इथं ल ला 3 गेले, ऑप्शन गेला, ल ला 3 दिले, ऑप्शन गेला, आणि ल ला 3 गेले, ऑप्शन गेला. म्हणजे तुम्हाला ब्राझीलला रोका आहे एवढं जरी माहिती असतं तरी 100% या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असतं. हे सहजासहजी तुम्हाला आलं असतं. मग आता तुम्ही म्हणताल की सर तुम्ही ब्राझीललाच रोका असं का सांगितलं, तर बाबा ते लक्षात ठेवायला सोपं आहे. तुम्ही सहजासहजी ब्राझीलला रोका हे लक्षात ठेवू शकता. कसं, तर आता बघा, ब्राझील जो आहे बघा, ब्राझील जो आहे, ह्या ब्राझीलच्या संदर्भात ब्राझीलचा सगळ्यात फेमस असा फुटबॉल प्लेअर आहे, बरोबर का नाही? सगळ्यांना माहिती आहे ब्राझीलचा सगळ्यात फेमस फुटबॉलपटू आहे रोनाल्डो. रोनाल्डो, जो रोनाल्डो आहे हा ब्राझीलचा आहे, फुटबॉल प्लेअर आहे. आणि बाकीचे संघ ज्यावेळेस त्यांच्या बरोबर ब्राझील सोबत मॅच लागते त्यावेळेस काय म्हणतात की त्याला रोका, त्याला रोका, त्याला पहिल्यांदा रोका. रोका म्हणजे काय, त्याला अडवा, त्याला अडवा आपण म्हणतो ना, रोका आपल्या मराठीमध्ये. आपल्याला काय लक्षात राहिलं पाहिजे, अशा पद्धतीने याची ट्रिक आपल्या लक्षात ठेवता येतील की बाबा ब्राझीलला रोको कशा लक्षात ठेवायचं, ब्राझीलला जे काय रोका आहे प्रकार हे कसं लक्षात ठेवायचं. ते बाबा रोनाल्डो कुठला आहे, ब्राझीलचा आहे, झालं पाठ. उद्या जर करंटच्या अँगलनं जरी क्वेश्चन विचारला तरी आपल्या लक्षात राहील. ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो आहे आणि रोनाल्डोला बाकीचे संघ काय म्हणतात, त्याला अडवा, त्याला रोका, त्याला अडवा, नाहीतर आपण पराभव होऊ. म्हणजे ब्राझीलचं रोका आहे हे माझ्या 100% डोक्यात होतं. म्हणजे पहिल्यांदा जोडी मी कुठली लावली हो, ब्राझीलला रोका. म्हणजे ब्राझीलमध्ये स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे रोका. ल ला 2 फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी दिलं होतं, त्याच अँगलनं ऑप्शन नंबर 2 तुमचं उत्तर आलं असतं. कळलं? म्हणजे लक्षात ठेवा, मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली की 2 सांगितलं की भारतामध्ये झूम शेती आहे, ब्राझीलचं रोका आहे. ते ट्रिक कसं लक्षात ठेवायची की ब्राझीलचा फुटबॉलपटू रोनाल्डो आहे, बाकीचे संघ म्हणतात त्याला रोका, त्याला अडवा, त्याच्यावरून तुमच्या ते पण लक्षात राहील की ब्राझीलला रोका आहे. आता काय, आता अभ्यासाचा भाग असा विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला बाकीचे पण ऑप्शन पाठ असायला पाहिजेत, बाकीचे ऑप्शन पाठ असायला पाहिजे, कारण हे सगळेच्या सगळे ऑप्शन ऑलरेडी आयोगाने विचारलेले आहेत. मग लक्षात ठेवायचं, मध्य अमेरिका जे काय आहे यांचं मिल्पा आहे बघा, मध्य अमेरिकेचं मिल्पा आहे. आणि इंडोनेशिया जे काय आहे ह्या इंडोनेशियाची लडांग आहे, लडांग. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा म्हणजे ज्यावेळेस आयोगाने क्वेश्चन विचारले त्याच्यामुळे ब्राझील आणि इंडोनेशिया याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन पाहायला भेटतील. मग इंडोनेशियामध्ये लडांग आहे, ब्राझीलमध्ये रोका आहे, मध्य अमेरिकेमध्ये मिल्पा आहे आणि भारतामध्ये झूम शेती केली जाते, आसाममध्ये केली जाते. आता भारताच्या संदर्भात जी काही स्थलांतरित शेती होती तिथं देखील आयोगानं मॅक्सिमम वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. मग बाकी आपल्या पुस्तकामध्ये स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा स्थलांतरित शेती कशाला म्हणायचं, सगळ्यांना माहिती. काय करतात, आदिवासी लोक असतात, झाडं कापतात आणि त्या ठिकाणी जी काही जमीन मोकळी होईल तिथं शेतीची लागवड करतात. पीक नापीक झालं की ती तसंच सोडून जातात, परत दुसरीकडची झाडं कापतात, तिथं शेती करतात. त्याला स्थलांतरित पद्धतीची शेती असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये फार जास्त पर्यावरणाचं नुकसान आहे असं वगैरे वगैरे आहे. मग आपल्याला आयोगाच्या बेसिसवरून काय अभ्यास करायला पाहिजे, तर भारतामध्ये कोणकोणत्या निरनिराळ्या स्थलांतरित शेती होतात या आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग आता आपण बाकीच्या संदर्भात तर बघितलं, मध्य अमेरिका म्हटलं की मिल्पा बघितली, ब्राझीलमध्ये रोका बघितला, त्याच्यानंतर इंडोनेशियामध्ये लडांग बघितलं आणि बाकीच्या म्यानमारमध्ये वगैरे हे दिलेले तुम्ही वाचून घेऊ शकता. मग भारताच्या संदर्भात काय, तर भारताच्या संदर्भात झूम हे आसाममध्ये आहे हे लक्षात घेतलं. त्याच्यानंतर पूनम जे काय आहे हे केरळमध्ये आणि केरळमधला हा सण पण आहे. त्याच्यामुळे जर यदा कदाचित ऑप्शनमध्ये पूनम जर दिलं तर तुमचं केरळ कसं चुकता कामा नये, कारण पूनम हे कुठलं आहे, केरळमधले आणि तिथला तो सण देखील आहे. त्याच्यानंतर पोडू हे कुठे आहे, ओडिसामध्ये आहे. पोडू वेगळं आणि पेंडा वेगळं बरं का. पेंडा हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. कुठं आहे, आंध्र प्रदेश. एपी लिहितो बरं का, फक्त एपी म्हणजे काय, आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर भारतामध्ये झूम आसाम, पूनम केरळ, पोडू ओरिसा आणि बेवार मध्य प्रदेश या ठिकाणी देखील
स्थलांतरित शेती जे काय केले जाते ते या नावाने ओळखले जाते. श्रीलंकेमध्ये त्याला चेना या नावाने ओळखलं जातं. हा देखील क्वेश्चन आयोगानं ऑलरेडी विचारलेला आहे. हे सर्वच्या सर्व क्वेश्चन ऑलरेडी आयोगाचे PYQ आहेतच. त्याच्यामुळं अभ्यासाचा भाग म्हणून तुम्हाला हे पाठच असणं अत्यंतिक उपयुक्त आहे. झूम शेती आसाममध्ये केली जाते, पोनम केरळमध्ये केली जाते, पोडू ओडिसामध्ये केले जाते. पोडू आणि पेंडामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. पोडू जे काय ओडिसामध्ये केलं जातं आणि पेंडा ही आंध्र प्रदेशमध्ये केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जिथं आयोगानं वारंवार क्वेश्चन विचारलेत तो क्वेश्चनमध्ये असा की जी काय आपली सह्याद्री आहे किंवा त्याच्यापेक्षा असा आयोगाचा वर्ड वापरतो मी की जे आपलं पश्चिम घाट आहे, पश्चिम घाट जो काय आहे या पश्चिम घाटामध्ये कुमरी नावाची स्थलांतरित शेती केली जाते. कुमरी नावाची स्थलांतरित शेती आपल्या पश्चिम घाटामध्ये केली जाते. आणि हा जरी नसता पॉइंट पाठ केला ना हा की पश्चिम घाटामध्ये स्थलांतरित शेतीचा प्रकार कुठला आहे, कुमरी आहे, याच्यावरून पण मॅक्सिमम आयोगाचे क्वेश्चन सुटतात बरं का. मॅक्सिमम पश्चिम घाट कुमरी, आसाम म्हटलं की झूम, ही एवढं जरी पाठ केलं तरी तुमचे आयोगाचे मॅक्सिमम क्वेश्चन त्या ठिकाणी सुटतात. त्याच्यामुळे मेन काय आहे अभ्यासाचं तेवढं सुरुवातीला पाठ असणं अत्यंतिक गरजेची गोष्ट आहे. स्थलांतरित शेतीबद्दल मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगितली. आता इन डिटेल हे बाकीचं सगळं दिलेलं आहे. आपलं जे काही संदर्भ साहित्य आहे, कुठलं राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी की सागर पब्लिकेशनचं, याच्यामधून हा क्वेश्चन कव्हर होतो. पुढचा क्वेश्चन 4 नंबरचा हा देखील अभ्यासाचा पार्ट होता आणि हा देखील तुमचा क्वेश्चन बरोबर 100% करेक्ट येणं अपेक्षित होतं. कारण एकाच पॉईंटवरून आयोगाच्या प्रिव्हियस PYQ वरून ही पण जोडायला हवा तुम्हाला सहज सुटत होते बघा. म्हणजे ऑलरेडी हा पॉईंट PYQ मध्ये विचारला आहे, त्या अनुषंगानं तुमचा बरोबर यायला पाहिजेलच. आता बघा, सेफिड सिद्धांत, विद्युत चुंबकीय सिद्धांत, तेजोमेक सिद्धांत आणि जोडतारा सिद्धांत आणि पलीकडे सगळ्या शास्त्रज्ञांची नावं दिलेत. लॅप्लास, डॉक्टर बॅनर्जी, अल्पेफेन आणि लिटलंट वगैरे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर आयोगाचा पहिला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर काढून बघितला तर मे बी मला असं वाटतं 18चा किंवा 19चा राज्यसेवा प्रिलिमचाच पेपर आहे बघा. 18चा किंवा 19चा मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही. 18चा किंवा 19चा राज्यसेवा प्रिलिमचाच पेपर आहे आणि त्याच्यामध्ये जोड्या लावा ह्या फॉर्मॅटमध्येच क्वेश्चन विचारले की जे काही पृथ्वीची उत्पत्ती झाली त्याच्या संदर्भात जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत आणि ह्या सिद्धांताला धरून शास्त्रज्ञ आणि त्यांचे सिद्धांत असं जोड्या लावायला आयोगाला राज्यसेवा प्रिलिम्सला अत्यंतिक आयोगाचा आवडता प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये ऑलरेडी हा PYQ विचारलेला आहे की तेजोमेक सिद्धांत किंवा तेजोमय सिद्धांत जो काय आहे तो कोणी मांडला, तर तो लॅप्लास यांनी मांडला होता. कोणी मांडला होता? तेजोमेक सिद्धांत हा लॅप्लास यांनी मांडला होता. त्याच्यामुळे ल ला 1, मग ल ला 1 असले बघा, हिथं ल ला 1 आहे, हिथं ल ला 2 आहे, ऑप्शन गेला. हिथं ल ला 3 आहे, ऑप्शन गेला. हिथं ल ला 2 आहे, ऑप्शन गेला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 तेजोमेक सिद्धांत लॅप्लास यांनी मांडला. या नसत्या एका पॉइंट वरून म्हणजे जो ऑलरेडी PYQ विचारला होता तोच क्वेश्चन ॲज इट इज इथं कॉपी झाला. त्या PYQचं 100% आपण ॲप्लिकेशन केलं, आपल्याला उत्तर 100% करेक्ट आलं. हे कुणाचंच चुकायला नको होतं, या अनुषंगानं विचारलेला प्रश्न होता. म्हणजे तुमचे आयोगाचे विचारलेले अगोदरचे जे काय PYQ आहेत याच्यावरती 100% कमांड असणं ज्याला पास व्हायचे त्याच्या दृष्टीनं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मग बघा, मग बाकीचे कोणी कोणी मांडले हे आता तुम्ही लक्षात ठेवा किंवा पाठ करा की बाकीचे जो काही सेफिड सिद्धांत आहे तो डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडला. डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडला. विद्युत चुंबकीय सिद्धांत हा अल्पवेन यांनी मांडला आणि जोडतारा सिद्धांत हा लिटलटन यांनी मांडला असं आहे. म्हणजे तुम्हाला जे काही बाकीचे आहे, सेफिड म्हटलं की बॅनर्जी, विद्युत चुंबकीय म्हटलं की अल्पवेन आणि जोडतारा सिद्धांत म्हटलं की लिटलटन यांनी तो मांडला. हे तुम्हाला आता उद्या जर फिरून प्रश्न विचारला, कारण आता ह्या पेपरला 2 वर्ष झालीत, त्याच्यामुळे यदा कदाचित या पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आणि याचं डिटेलमध्ये पण आपल्या बुकमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे वेगवेगळे शास्त्रज्ञ
आणि बाबा त्यांनी काय 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 कुठले कुठले सिद्धांत मांडले हे आपल्या बुकमध्ये एकदम इन डिटेल दिलेलं आहे की बाबा लॅपलास यांचा तिजोमिक सिद्धांत कसा आहे, कुठले आहेत. हे फ्रेंच गणितीय व खगोलशास्त्रज्ञ आहेत, कारण हे पण कसले तज्ज्ञ आहेत याच्यावरती पण आयोगानं विचारलं आहे. फ्रेंच आहेत, गणितीय व खगोलशास्त्रज्ञ आहेत लॅपलास. यांच्या मूळ संकल्पनेतून तिजोमिक सिद्धांत मांडला गेला हे लक्षात ठेवायचं. खगोलशास्त्रज्ञ तर असणारच ना, कारण पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भात त्यांनी पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली म्हणजे खगोलशास्त्रज्ञ आहेत हे तर 100% खरंच आहे, पण त्याच्याबरोबर ते गणितशास्त्रज्ञ देखील आहेत ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. कारण या लॅपलासवरती आयोगानं 2-3 वेळा क्वेश्चन विचारले, त्याच्यामुळं हा मुद्दा तुमच्या व्यवस्थित लक्षात असणं गरजेची गोष्ट आहे. पुढं म्हणजे काय वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत. जोडतारा सिद्धांत कसा लागला लिटलटन यांनी मांडला, आर ए लिटलटन यांनी मांडला होता, मग तो काय आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बॅनर्जी काय आहेत, भारतीय शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी रूपविकार ताऱ्याचा सिद्धांत, ज्याला इंग्लिशमध्ये कॅपिहेड थेरी, ही महत्त्वाची थेरी आहे. इथं क्वेश्चन विचारण्याची मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहे की डॉक्टर AC बॅनर्जी आहेत यांनी रूपविकार ताऱ्याचा सिद्धांत, इंग्लिशमध्ये शक्यतो लक्षात ठेवायचं, सिफिड थेरी, जी काय सिफिड थेरी जी आहे ही बॅनर्जी यांनी मांडली होती की बाबा पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आणि काय काय कसं कसं झालं. फक्त आपल्याला हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत की AC बॅनर्जी यांनी सिफिड थेरी मांडली, हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि मग बाकीचे पण शास्त्रज्ञ तशाच पद्धतीनं अल्पेव्हेन यांचा विद्युत चुंबकीय परिणाम तुम्हाला मी अगोदरच सांगितला, अशा पद्धतीनं कव्हर झालेलं आहे. आपलं जे काय प्राकृतिक भूगोल विज्ञान जे काय पुस्तक आहे क्षीरसागर पब्लिकेशनचं, त्याच्यामधून हा पॉईंट घेतलेला आहे. 5वा क्वेश्चन की टिंबटिंब हे, 5वा क्वेश्चन, टिंबटिंब हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. आता आपला पहिला ऑप्शन दिला होता हेरोडोटस. हेरोडोटस हे हिस्ट्रीचे म्हणजे इतिहासाचे जनक आहेत, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तर गेला, म्हणजे लॉजिकली चालायचं. टिंबटिंब हे मानवी भूगोलाचे जनक आहेत, हे हेरोडोटस हा इतिहासाचा जनक आहे. आपल्याला भूगोलाचं विचारला तेव्हा पहिला पॉईंट तर गेला. हेकाटायटस, विडाल डी ब्लास आणि ब्रुन्स. आणि ह्याच्या ठिकाणी लक्षात ठेवा एक आपली ट्रिक आहे, जर तुम्हाला सुटलं नाही तर बघा सोडवून तर यायचंच आहे. ट्रिक म्हणजे हे मी स्वतः वैयक्तिक जास्तीत जास्त वापरत असतो. एखाद्या जर व्यक्तीचं नाव, बघा व्यक्तीचं नाव जर आयोग विचारत असेल ना, व्यक्तीचं नाव जर आयोग विचारत असेल तर मॅक्सिमम ठिकाणी बघा, मॅक्सिमम ठिकाणी ऑप्शन नंबर 3 ला उत्तर ठेवलेलं असतं. व्यक्तीचं नाव जर आयोग विचारत असेल तर व्यक्तीचं नाव हे मॅक्सिमम ठिकाणी ऑप्शन नंबर 3 ला ठेवलं जातं. दुसरी गोष्ट, इन डिटेल दिलेलं आहे, व्यवस्थित दिलेलं आहे, जास्तीत जास्त ऑप्शन एक्सप्लेन करतोय. याच्यावरून पण लक्षात येत होतं की विडाल डी ब्लास हे कोण आहेत, भारतीय भूगोलाचे मानवी भूगोलाचे. नसते भूगोलाचे जनक विचारलं असतं उत्तर वेगळं होतं, कारण आयोगानं ऑलरेडी तो क्वेश्चन विचारलेला आहे. आता मला आता एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण तुम्ही तो मुद्दा लक्षात घ्या. इथं मानवी भूगोलाचे जनक असं विचारले, मानवी भूगोलाचे जनक हे विडाल डी ब्लास आहेत, आणि नसत्या भूगोलाचे जनक म्हटलं की ते वेगळे आहेत. आर वरून काहीतरी नाव, मला आता एक्झॅक्ट नाव आठवत नाही, पण तुम्ही चेक करून घ्या. मानवी भूगोलाचे जनक हे विडाल डी ब्लास आहेत, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. उद्या फिरून पुन्हा देखील याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्याच्या संदर्भात सगळी इन डिटेल माहिती आपल्या स्पष्टीकरणाच्या मानवी भूगोल जे काय डॉक्टर माजिद हुसेन यांचं मराठीत अनुवाद केलेलं क्षीरसागर पब्लिकेशनचं जे काय बुक आहे याच्यामध्ये हे सगळेच्या सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो की आपण आज आपलं पहिलंच लेक्चर होतं, त्याच्यामुळे थोडं इंट्रोडक्शन तुम्हाला मी सांगितलं. वेगवेगळे जे काय पुस्तकं आहेत क्षीरसागर पब्लिकेशनची ते देखील सांगितले. एक 5 क्वेश्चन आपण या क्वेश्चनच्या सिरीजमध्ये तुम्हाला सांगितले. ट्रिक काय असावं, लॉजिक काय असावं, पाठ कसं करता येतील हे देखील मुद्दे तुम्हाला मी सांगितले. त्याच्यामुळं PYQ व्यवस्थित करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात शेवटची सुवर्ण संधी आहे. राज्यसेवा
2024ची ही या क्षेत्रातली ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधली सगळ्यात लास्टची एक्झाम आहे. त्यामुळे तेवढा जीव तोडून तुम्ही मेहनत करा. आपण हाच पेपर पुढे कंटिन्युएशनमध्ये घेणार आहोत. इन डिटेल ह्याचं बाबा उत्तर कसं काढायला पाहिजे होतं, लॉजिक काय वापरायला पाहिजे होते, ट्रिक कशी लक्षात ठेवण्याची हे देखील आपण तुम्हाला सांगणार आहे. ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहे. तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.